तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्यातील शेगाव सध्या आरोग्याच्या आणि शेती समृद्धीच्या एका मोठ्या सोहळ्याचा साक्षीदार ठरतंय. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं इथे 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आजीबाईचा बटवा. वैद्य अपश्चिम मालेगावकर यांनी आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यातील औषधी गुणधर्म अगदी सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगितले. रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती आरोग्यासाठी कशा संजीवनी ठरू शकतात हे जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पण फक्त आरोग्यच नाही तर मेळाव्यानं शेतकऱ्यांच्या खिशात समृद्धी आणण्यासाठी एक नवी दिशा दाखवली आहे. हो, आयुर्वेदिक शेती. पारंपरिक शेतीला वनौषधींची जोड दिली तर शेतकऱ्यांना कसं आर्थिक स्थैर्य मिळेल यावर नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेश कुमार दाधीच आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय. विशेष म्हणजे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी थेट वनौषधी कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. म्हणजे आता शेगावच्या मातीतून पिकणारं औषध थेट बाजारात पोहोचणार आहे. आरोग्य आणि समृद्धीचा हा संगम शेतकरी आणि सामान्य नागरिक दोघांसाठीही नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. लोकप्रिय मराठी न्यूज, शेगाव, बुलढाणा. आपल्या मनातल्या निर्भीड बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय मराठी न्यूजच्या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा व दुसऱ्यांनाही सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला लावण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज. तुमचा विश्वास आमची ताकद.